कालच्या तासाला आपण क्वांटम नंबर्सला सुरुवात केली. क्वांटम नंबर्स डेफिनेशन काय सांगितले बघा याची. क्वांटम नंबर्स, these are the numbers, these are the numbers which describes electron completely, means with respect to its energy, with respect to its orientation in the space of an atom, with respect to angular momentum around the nucleus, and with respect to spinning of an electron around nucleus. त्याच्यासाठीच मी सुरुवातीला काल मराठीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं, प्रत्येक ॲटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा यथायोग्य पत्ता वर्णन करण्याचं काम जे नंबर्स करतात त्यांना क्वांटम नंबर्स म्हटले. प्रत्येक ॲटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा पत्ता कुठं आहे, एनर्जी किती, कसा ओरिएंट झाला, तो कसा फिरतो, त्याची एनर्जी किती, तो कुठल्या कक्षेमध्ये आहे, कुठल्या उपकक्षेमध्ये आहे, या सर्वाची इत्थंभूत माहिती जे नंबर्स देतात त्यांनाच क्वांटम नंबर्स असं म्हणतात. कळलं? समजलं का नाही? त्याच्यानंतर आज आपण त्यातला 4 क्वांटम नंबर आहेत. तर पहिला प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबर याला सिम्बॉल काय आहे? स्मॉल n. कॅपिटल M कधी लिहायचा नाही. प्रिन्सिपल क्वांटम नंबर याचा अर्थ आहे, प्रिन्सिपल म्हणजे मुख्य, क्वांटम नंबर मुख्य क्वांटम संख्या याला म्हणायचं. आणि हे डिनोट कशाने करायचं? स्मॉल n ने डिनोट करायचं. दिस क्वांटम नंबर, this quantum number decides the main shell in which the electron is present. हा क्वांटम नंबर काय करतो? इलेक्ट्रॉन कोणत्या मुख्य कक्षेमध्ये आहे याचं स्पष्टीकरण देतो किंवा याची माहिती देतो. इलेक्ट्रॉन्स आहेत तर ॲटम मध्ये असणारे इलेक्ट्रॉन त्याची मुख्य कक्षा कोणती हे सांगण्याचं काम हा क्वांटम नंबर करतो. प्रिन्सिपल क्वांटम नंबर डिसाइड्स द मेन एनर्जी लेवल, मेन मुख्य, एनर्जी ऊर्जा, लेवल स्तर किंवा कक्षा, मेन एनर्जी लेवल in which the electron is present. It is decided by this quantum number. It is always denoted by symbol small n. N have got values, that is from 0, 1, sorry, n have got value 1, 2, 3, 4, 5, etc. एक्सेप्ट 0. n ची किंमत 0 कधीही असत नाही किंवा त्याची अपूर्णांकात कधी व्हॅल्यू असत नाही. 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, अशा पद्धतीने त्याच्या व्हॅल्यू आहेत. आता ह्या n च्या व्हॅल्यू वरून काय ठरवलं जातं? n म्हणजे n ची किंमत 1 याचा अर्थ इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन k सेल. n ची किंमत 2 म्हणजे इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन l सेल.
n ची किंमत 3 म्हणजे इलेक्ट्रॉन इज प्रेझेंट इन m सेल, n सेल, o सेल. म्हणजे इलेक्ट्रॉन n च्या किमतीवरून ठरला जातो. n ची किंमत 2 आहे. इलेक्ट्रॉन l कक्षेमध्ये आहे, l शेल मध्ये आहे. n च्या किमती कशा घ्यायच्या ठरलेत आपल्या? 1 पासून कितीही, ऑल इंटिग्रल व्हॅल्यू. अपूर्णांकातल्या व्हॅल्यू कधी घ्यायच्या नाही, 0 कधी घ्यायचा नाही. ऑल इंटिग्रल व्हॅल्यूज, दॅट इज फ्रॉम 1 टू onwards, 1 2 3 4 5 6 7 etc. This value of n means it decide the cell or the main energy level in which the electron is present. कुठल्या मुख्य कक्षा, k कक्षा, l कक्षा, m कक्षा, n कक्षा, o कक्षा, ह्या मुख्य कक्षा आहेत. ह्या मुख्य कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आहे ते सांगतो n च्या किमतीवर. This quantum number also decides the size of the atom or the radius of the atom. समजा एखादा ऍटम घेतला आपण, त्याची शेवटची कक्षा माहिती असेल. शेवटची कक्षा म्हणजे शेवटच्या n = 4 5 काय असेल ते त्याच्यावरून तो शेल कळतो. तिथून न्यूक्लियस, ऍटमचं जे न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसचा सेंटर पासून सर्वात बाह्य कक्षा इथपर्यंत अंतर कळतं. याचाच अर्थ रेडियस ऑफ ऍटम सुद्धा या क्वांटम नंबर वरून तुम्हाला कळू शकते. दिस क्वांटम नंबर आल्सो डिसाइड्स द साइज और द रेडियस ऑफ एन एटम. हा क्वांटम नंबर काय काय माहिती देतो इलेक्ट्रॉन संदर्भात? दिस क्वांटम नंबर डिसाइड्स द मेन एनर्जी लेवल और द, त्याला आपण मराठीमध्ये मुख्य ऊर्जा कक्षा, आणि त्या मुख्य ऊर्जा कक्षेची असणारी एनर्जी. त्याचबरोबर न्यूक्लियस पासून ऍटमची रेडियस किंवा साइज पण या क्वांटम नंबरवर आधारित आपण सांगू शकतो. दिस क्वांटम नंबर डिसाइड्स the main energy level in which the electron is present, and it also explains the size of the atom or radius of the atom from the center of the nucleus of an atom. N have got all values, all integral values except 0. Means n is equal to 1 2 3 4 5 6 etc. And from that value of n we can designate the cell in which the electron is present. तर हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर झाल्यानंतर सेकंड क्वांटम नंबर सबसिडरी, किंवा त्याला दुसरं नाव आहे अझिम्युथल क्वांटम नंबर. इट इज डिनोटेड बाय सिंबल L. सबसिडरी किंवा अझिम्युथल क्वांटम नंबर, इट इज ऑलवेज डिनोटेड बाय सिंबल स्मॉल l. This quantum number decides the subcell in which the electron is present. पहिला क्वांटम नंबर मुख्य कक्षा सांगतो, हा क्वांटम नंबर उपकक्षा सांगतो. सब म्हणजे उप, सेल म्हणजे कक्षा. उपकक्षा कोणती आहे, मेन कक्षेमध्ये असणारी उपकक्षा कोणती आहे हे सांगण्याचं काम हा क्वांटम नंबर करतो. सबसिडरी किंवा त्याला अझिम्युथल क्वांटम नंबर म्हटले. इट इज ऑलवेज डिनोटेड बाय सिंबल L, स्मॉल l. This quantum number decides
the subshell or sub energy level in which the electron is present. For each value of n, L have got values, that is from 0 to n minus 1. प्रत्येक n च्या व्हॅल्यू साठी, प्रत्येक एका n च्या व्हॅल्यू साठी L च्या व्हॅल्यू कशा ठरवू शकतो आपण? 0 टू n minus 1. 0 टू n minus 1. प्रत्येक एका n च्या व्हॅल्यू साठी L ची व्हॅल्यू कशी ठरवायची? 0 टू n minus 1. आता n is equal to 1 असेल तर L ची व्हॅल्यू कशी ठरवणार? 0 टू 1 minus 1. म्हणजे काय आलं ते? 0 टू 1 minus 1 0. 0 टू 0 म्हणजे 0 आलं. n ची किंमत 2 म्हणजे L ची किंमत कशी देणार? L is equal to 0 टू n ची किंमत इथं आपण काय करायची? 2 घ्यायची. 2 minus 1 म्हणजे 0 टू 1 म्हणजे L च्या व्हॅल्यू 2 आल्या. L is equal to 0 and 1. त्याच्यानंतर सर माझा व्हिडिओ चालू आहे. N is equal to 3. L is equal to 0 to 3 minus 1 म्हणजे काय ना? 0 टू 2 म्हणजे काय ना? 0 टू n ची व्हॅल्यू 1. L is equal to 0 टू 1 minus 1. n ची किंमत किती आहे? 1. 0 टू n minus 1 फॉर्म्युला. n ची किंमत 1 ठेवली. 1 minus 1 0. 0 टू 0 0. n ची किंमत 1, L ची किंमत 0 असेल. n ची किंमत 2, L ची किंमत 0 टू n minus 1. n ची किंमत आपण काय केली? 2 ठेवली. 2 वजा 1 म्हणजे 1 म्हणजे 0 आणि 0 ते 1 म्हणजे 0 आणि 1. n ची किंमत 3. L is equal to 0 to n minus 1. n ची किंमत किती आहे? 3. 3 minus 1 2. 0 to 2 म्हणजे 0 1 2. n ची किंमत 4 असेल तर काय येणार? L ची किंमत 0 to 4 minus 1 म्हणजे काय येणार? 0 to 1 2 3. या 4 व्हॅल्यू येणार. किंवा प्रत्येक एका n च्या व्हॅल्यू साठी L च्या व्हॅल्यू किती येऊ शकतात? आता n ची किंमत इथे किती आहे? 4. तर L च्या व्हॅल्यू किती मिळणार? 4. n ची किंमत किती आहे? 3. मग L च्या व्हॅल्यू किती मिळणार? 3. n ची किंमत किती आहे? 2. L च्या किती व्हॅल्यू मिळणार? 2. n ची व्हॅल्यू 1. L च्या किती व्हॅल्यू मिळणार? 1. जेवढी n ची किंमत तेवढ्याच L च्या व्हॅल्यू मिळतील. आता हे L व्हॅल्यू वरून काय ठरवायचं बघा? L is equal to 0 1 2 3 आणि त्याच्यावरून हा सब सेल ठरवायचा. S P D आणि F. From the value of L, L ची व्हॅल्यू 0 आहे. सब सेल किंवा त्याला काय म्हटलंय? सब एनर्जी लेवल. सब उप एनर्जी ऊर्जा, लेवल स्तर, उपमुख्य कक्षा. पहिल्या क्वांटम नंबर मध्ये मुख्य कक्षा सांगितली, दुसऱ्यामध्ये काय सांगितली? उपकक्षा सांगितली. जर का L ची व्हॅल्यू 0 असेल तर
सबसेल किंवा सब एनर्जी लेवल ही S असेल. L ची किंमत 1 असेल तर सब एनर्जी लेवल सबसेल कुठला असेल? P असेल. L ची किंमत 2 असेल तर 2D असेल. L ची किंमत 3F असेल. आणि याच्या पुढची काही गरज नाही आता सध्या तरी, कारण पिरियोडिक टेबल मध्ये 118 एलिमेंट्स ह्या 4 ब्लॉक मध्येच डिवाइड केलेले आहेत. तर दिस क्वांटम नंबर डिसाइड the sub energy level or subset in which the electron is present. एवढंच महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यानंतर तिसरा क्वांटम नंबर मॅग्नेटिक क्वांटम नंबर, किंवा याला स्मॉल m असं नाव द्यायचं, किंवा याला दुसरं पण एक नाव आहे अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर. अँग्युलर मोमेंटम क्वांटम नंबर हा क्वांटम नंबर, मग त्याला मॅग्नेटिक क्वांटम नंबर म्हणायचं. इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व अराउंड द न्यूक्लियस. They can revolve in a clockwise manner or anti-clockwise manner. If the atoms or electrons they are present in presence of external applied magnetic field, these electron shows or they shows the magnetic field. External magnetic field च्या संपर्कात आल्यानंतर हे इलेक्ट्रॉन न्यूक्लियसच्या भोवती फिरत असताना तिथं मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतं. आणि हे बिहेव कशामुळे होतं किंवा आपल्याला कळतं कशामुळे? ते बाह्य मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात ठेवल्यामुळे. आणि मग हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर काय करतो? साऊथ साऊथ नॉर्थ नॉर्थ, तुम्ही ते मॅग्नेटिक फील्डचं माहिती आहे तुम्हाला, 10वी 9वी झालेलं आहे. तर मॅग्नेटिक फील्डला फेवर, मॅग्नेटिक फील्डला अनुकूल अशी जर काही इलेक्ट्रॉनची मूवमेंट असेल तर तो पॉझिटिव्ह स्पिन देईल किंवा तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू देईल. आणि मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट असेल तर तो मायनस व्हॅल्यू देईल. आणि मॅग्नेटिक फील्डला कसलाच प्रतिसाद देत नसेल तर तो 0 व्हॅल्यू देईल. म्हणजे हा मॅग्नेटिक क्वांटम नंबर m हा कशावरून ठरवायचा? m च्या व्हॅल्यूज ठरवताना l च्या व्हॅल्यूचा आधार घ्यायचा. l ची व्हॅल्यू 0 असेल तर m ची व्हॅल्यू कशी ठरवायची? फ्रॉम -l टू +l इन्क्लुडिंग 0. -l पासून +l पर्यंत घ्यायचा आणि त्याच्यामध्ये 0 पण आला पाहिजे. प्रत्येक एका l च्या व्हॅल्यू साठी m च्या व्हॅल्यू कशा ठरवायच्या? -l टू +l इन्क्लुडिंग 0. आता l ची व्हॅल्यू 0 घेतली आपण. m ची व्हॅल्यू कशी ठरवायची? -0 टू +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे किती आलं? -0 पासून +0 0 झालं, एकच व्हॅल्यू आली. -0 +0 काय अर्थ नाही त्याला. l ची व्हॅल्यू 1 घेतली, m ची व्हॅल्यू कशा ठरवणार? -1 0 +1. l ची व्हॅल्यू 2 घेतली, m ची व्हॅल्यू कसे ठरवणार? -2 -1 0 +1 +2. l ची व्हॅल्यू 3 घेतली, m च्या व्हॅल्यूज कशा ठरवणार? -3 -2 -1 0 +1 +2 आणि +3. कळलं का बघा? For each value of L, M have what value? From -L to +L including 0. -L. M ची व्हॅल्यू
minus L minus 0 to plus 0 including 0 means 0. 1 minus 1 0 plus 1. आता यातल्या मायनस व्हॅल्यूज काय दाखवतात बघा. मायनस व्हॅल्यूज दाखवतात इलेक्ट्रॉन किंवा अँग्युलर मोमेंटम ऑफ एन इलेक्ट्रॉन. इट इज अपोजिट टू मॅग्नेटिक फील्ड. पॉझिटिव्ह व्हॅल्यूज काय दर्शवतात. इलेक्ट्रॉन्स दे आर favorable to magnetic field किंवा their angular momentum it is favorable to external applied magnetic field. मॅग्नेटिक फील्डला एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या संपर्कात आल्यानंतर काही इलेक्ट्रॉन्स त्या मॅग्नेटिक फील्डला अनुकूल अशा पद्धतीची अँग्युलर मोमेंटम दाखवतात. मायनस व्हॅल्यू दाखवणारे अँग्युलर मोमेंटम मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट दाखवतात आणि 0 असणारे मॅग्नेटिक फील्डला अनुकूल किंवा प्रतिकूल काहीच प्रतिक्रिया देत नाही. This quantum number decides angular momentum of an electron. Positive values of m shows the electron is having angular momentum. It is as per external applied magnetic field. Minus value shows the angular momentum of an electron. It is opposite to external applied magnetic field. And value of m is equal to 0 shows it is not favorable to magnetic field or it is किंवा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन पण नाही ना अपोजिट पण नाही म्हणजे 0 मॅग्नेटिक फील्ड 0 अँग्युलर मोमेंटम दाखवतात. तर या पद्धतीने हा तिसरा क्वांटम नंबर आहे. आणि चौथा क्वांटम नंबर त्याला आपण स्पिन क्वांटम नंबर म्हणणार आहे. स्पिन क्वांटम नंबर याला S नाव आहे स्मॉल s. This quantum number decides the motion or revolution of electron around the nucleus. न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन कसा फिरतो त्याला स्पिनचा अर्थ मराठी बहुरा आहे लक्षात घ्या स्पिनिंग. तर स्पिन क्वांटम नंबर दिस क्वांटम नंबर डिसाइड्स द स्पिनिंग ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. दिस क्वांटम नंबर इज डिनोटेड बाय symbol S. S have got values only 2, that is plus half or minus half. S ला फक्त दोनच व्हॅल्यू आहे प्लस हाफ किंवा मायनस हाफ. प्लस हाफ डिसाइड्स काय डिसाइड करतो इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन ए क्लॉकवाइज मॅनर किंवा क्लॉकवाइज डायरेक्शन. ऍटम मध्ये न्यूक्लियसच्या भोवती इलेक्ट्रॉन फिरताना जर का क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणजे घड्याळाचा काटा कसे फिरतात तसे त्या डायरेक्शन ने जर फिरत असेल तर त्याला क्लॉकवाइज स्पिन म्हणायचं. आणि हा कशाने दाखवायचा प्लस हाफ ने दाखवायचा. आणि समजा हा मायनस हाफ असेल तर इलेक्ट्रॉन काय होतो याच्या नेमक्या अपोजिट डायरेक्शन. इलेक्ट्रॉन रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस
इन ए अँटी क्लॉकवाईज मॅनर, अँटी विरुद्ध, क्लॉकवाईज घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती वेगवेगळ्या कक्षा आणि उपकक्षामध्ये फिरत असतात। एसच्या फक्त दोनच व्हॅल्यू, प्लस हाफ मायनस हाफ। प्लस हाफ स्पीड इंडिकेट्स the electron revolves around the nucleus in a clockwise manner. S ची व्हॅल्यू मायनस हाफ means electron revolves in a anti-clockwise manner. कळलं का? चारही क्वांटम नंबर्स कळाले? N, L, M, S. These are the four quantum numbers. तर अशा पद्धतीने हे चार क्वांटम नंबर्स फार महत्त्वाचे आहेत। आता आपल्याला एक्झाम्पल किती वेळ राहिलेला? 10 मिनिटं। ठीक आहे, तर आपण काय करू, एक एलिमेंट घेऊ, 11 नंबरचा सोडियम घेऊ। सोडियम, त्याचं कॉन्फिगरेशन तुम्ही जुन्या पद्धतीने कसं लिहिता? 2, 8 आणि 1। आता त्याच्यासाठी n च्या किमती कशा ठरवणार? 1, 2 आणि 3। हे तर कळतं का, लक्षात येतं का सर्वांच्या? कुणाला कळत नाही असं आहे का ते? n ची किंमत 1, k कक्षा, त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात? s, 2 इलेक्ट्रॉन। मगाशी मी हे पण सांगायचं राहिलं, s मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असतात? 2। एक असू शकतो, 3 असू शकत नाहीत, कदापिही असणार नाही। p मध्ये मॅक्सिमम किती इलेक्ट्रॉन्स असतात? 6। 5 असतील, 4 असतील, 1 पण असेल, 7 कदापिही नसतील। d मध्ये 10, 11 नसतील कधीच, 9 असतील, 1 असेल, 4 असेल, 3 असेल, 2 असेल। कळलं का? F मध्ये 14, 15 कधीच नसतील, 13 असतील, 14 असतील, 1 असेल, 2 असेल, 14 किंवा 14 पेक्षा कमी। मॅक्झिमम 14 ची कॅपॅसिटी, मॅक्झिमम 10 ची, मॅक्झिमम 6 ची, मॅक्झिमम 2 ची। याच्यापेक्षा एकही इलेक्ट्रॉन या कक्षांमध्ये किंवा या सब एनर्जी लेवल मध्ये असू शकत नाही। हे कदापिही विसरायचं नाही। S = 3 कदापिही असत नाही, असणार पण नाही। अजून 100 वर्षांनी किंवा 1000 वर्षांनी जरी म्हटलं तरी असणार नाही। ठीक आहे, तर आता हे 11 नंबर आहे। आता K सेल, L सेल, M सेल। आता इथं n सोडियम ऍटम, ऍटॉमिक नंबर 11, n ची किंमत किती आहे इथं? 1। तर आता आपण काय करू, n ची किंमत 1। आता n ची किंमत 1 असताना n च्या किमती कशा आहेत बघा, कशा काढायच्या? 0 to n - 1 म्हणजे 0 to 1 - 1 म्हणजे 0 to 1 - 1 0, 0 झाला म्हणजे l = काय आला? 0। कळलं का हे? आता m ची व्हॅल्यू कशी ठरवायची? m च्या व्हॅल्यूवर ठरवायची, -l to +l इन्क्लुडिंग 0 म्हणजे -l किती? 0, -0 to +0 म्हणजे -0 to +0 म्हणजे काय आलं? 0। आता पहिला इलेक्ट्रॉन त्याच्यामधला एक तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरत असेल इलेक्ट्रॉन किंवा अपोजिट डायरेक्शन। पहिला इलेक्ट्रॉन असेल तर तो +12 ने फिरत असेल। दुसरा इलेक्ट्रॉन कसा असेल? n ची किंमत 1, l ची किंमत 0, m ची किंमत 0, s -12 म्हणजे हे पहिली कक्षा जे झाली n 1 आलं का? त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? हे 2। हे 2 इलेक्ट्रॉन कसे फिरतात? असे फिरतात, एक असा फिरतो, एक असा फिरतो। त्याचं हा l 0 म्हणजे तो कोणत्या कक्षेमध्ये आहे? उपकक्षेमध्ये। s या उपकक्षेमध्ये आहे। l च्या किमतीवरून उपकक्षा ठरवायची। l ची किंमत 0, s
L ची किंमत 1 P, L ची किंमत 2 D, L ची किंमत 3 F, L ची किंमत 0 आहे. 0 म्हणजे S. कळलं का नाही? L च्या किमतीवरून काय ठरवायचं? सब एनर्जी लेवल किंवा सबसेल. L ची किंमत 0 S, L ची किंमत 1 P, L ची किंमत 2 D, L ची किंमत 3 F. त्याच्यानंतर आता एक पहिला सेल संपला, आपण याला खाट मारून टाकू. आता n ची किंमत किती घ्यायची? दुसरी 2. आता n ची किंमत 2 नंतर त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत बघा. आता n ची किंमत 2 असताना ते मी इथं लिहितो. n ची किंमत 2, l ची व्हॅल्यू कशी काढणार? 0 to 2 - 1 म्हणजे 0 to 1. 0 to 1 म्हणजे l ची किंमत पहिली 0 घ्यायची आणि नंतर 1 घ्यायची. आता प्रत्येक एका l च्या व्हॅल्यू साठी m ची व्हॅल्यू याच्यासाठी -l to +l इन्क्लुडिंग 0 म्हणजे -0 to +0 म्हणजे 0 आले. n = 2. l ची किंमत पहिली किती घेऊया? 0. m ची किंमत किती घ्यायची? 0 च घ्यायची. -l to +l इन्क्लुडिंग 0 म्हणजे -0 to +0 इन्क्लुडिंग 0 म्हणजे 0 झालं. पहिली किंमत s ची +½ n ची किंमत 2, l ची किंमत 0, m ची किंमत 0, l ची किंमत -½ l च्या किमतीचा विषय संपला का इथं? m ची किंमत ठरवूया आता. m ची किंमत l ची किंमत आता 1 घ्यायची. -1 to +1 इन्क्लुडिंग 0 म्हणजे काय येणार बघा? n ची किंमत 2, l ची किंमत 1, m ची किंमत आता पहिली -1 घ्यायची. -1 s ची किंमत पहिली +½ n ची किंमत 2, l ची किंमत 1, m ची किंमत -1, s ची किंमत -½ आता त्याच्यानंतरच्या खालच्या व्हॅल्यू n = 2, l = 1, m = 0, s पहिली व्हॅल्यू +½ n ची व्हॅल्यू 2, l ची व्हॅल्यू 1, m ची व्हॅल्यू 0, s ची व्हॅल्यू दुसरी -½ n ची व्हॅल्यू 2, l ची व्हॅल्यू 1, m ची व्हॅल्यू आता +1 घ्यायची, s ची व्हॅल्यू +½ n ची व्हॅल्यू 2, l ची व्हॅल्यू 1, m ची व्हॅल्यू +1, s ची व्हॅल्यू -½ म्हणजे हे 6 इलेक्ट्रॉन्स कसे आले बघा. हे 8. आता इथे n ची किंमत 2 आहे. 2 l ची किंमत 0 s, n ची किंमत 1 l ची किंमत 0 s. किती इलेक्ट्रॉन? 2 1s2. l ची किंमत 2 l ची किंमत 0 s. किती इलेक्ट्रॉन? 2. परत इथून l ची किंमत 2 l ची किंमत 1 p. किती इलेक्ट्रॉन? 6. कळलं नाही का? नाही मान हलवतोय तो. त्याच्यानंतर आता शेवटची किंमत 1 राहिली. n ची किंमत 3. n ची किंमत 3 असताना l ची किंमत 0 to 3 - 1 म्हणजे l2 0 to 2 म्हणजे 0 1 2. पहिली किंमत घ्यायची एकच इलेक्ट्रॉन आहे. l ची किंमत 0, m ची किंमत पण 0, s ची किंमत +½ एकच आहे तर एकच असेल. तर म्हणजे हे 3 l ची किंमत 0 s एकच इलेक्ट्रॉन. म्हणजे याचं कॉन्फिगरेशन आपण सोडियमचं कसं लिहितो? सोडियमचं नवीन पद्धतीने कॉन्फिगरेशन कसं लिहिणार? 11Na 1s2 2s2 2p6 3s1. बघा 1s2 2s2 2p6 3s1. जरी डोक्यावरनं केलं असेल तर आपण परत आणखी एखादं एक्झाम्पल घेतो. तुम्ही जरा वाचा, नोट्स मधलं दिलेलं वाचा, कळून जाईल.